चला तर तुम्हाला दाखवतो फक्त ₹20 डायनोसॉर, ते पण खरे-खरे बरं का, म्हणजे दिसायला खरे-खरे आहेत मात्र खोटे. पण या उद्यानामध्ये ना इतकं छान अट्रॅक्शन आहे म्हणजे फोटो काढण्यासाठी. आणि हे बघा, हे सगळ्यात मोठा डायनोसॉर आहे. गेल्या-गेल्या पहिल्यांदा तुम्हाला हात दिसतो आणि हाच डायनोसॉर आणि ह्याच अंड्यातून आला म्हणजे हे काय माहिती आहे का, अंड्यातून कसा डायनोसॉर येतो ते, पण ही कचराकुंडी आहे आणि खूप छान एकदम म्हणजे अट्रॅक्शन आहे. आणि त्यानंतर हे वेगवेगळे डायनोसॉर आहे आणि खूप भारी-भारी केलेले आहेत. एकदम मेकॅनिकली इंजिनिअरिंगचा एकदम नमुना आहे. आणि वेल्डिंगचा तर विषयच नाही. एक नंबर भाई, करणाऱ्याने काय केलं एक नंबर भाई. त्यानंतर पुढे आलं बरं का, आणि इथं छोटे-छोटे ना खरे-खरे प्राणी पण आहे बरं का. त्यानंतर मग मायराला थोडीशी माहिती देताना डायनोसॉर काय होता, कसा होता, तुम्ही नक्की व्लॉगमध्ये बघा बरं का. लिंक आहे ना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. त्यानंतर पुढे आलो तर हे बघितलं, एवढे मोठे-मोठे डायनोसॉर आहे ना, इतके छान-छान केलेले. आणि हा मोठा डायनोसॉर बघण्यासाठी मी डायरेक्ट त्याच्या पोटामध्ये गेलो बरं का. चला तुम्हाला दाखवतो पोटामध्ये काय आहे. त्यानंतर पोटामध्ये आलो तर त्यात आहे ना शिडी होती नाही का, आणि पुढं घसरगुंडी होती. यायला म्हटलं हे तर लय भारी आहे लहान पोरांसाठी. मग वरतून आलो, इतका भारी नजारा दिसला. त्यानंतर इथं आलो, इथं पण आहे ना मस्तपैकी पाण्याचे फवारे उडत होते नाही का. आणि आता हे सीन जर बघायचं असेल तर तुम्हाला 6च्या नंतरच यावं लागेल. मी थोडंसं लवकर आलो होतो, त्यामुळे आम्ही लवकर घरी चाललो. आणि जाताना थोडंफार काहीतरी खाल्लं तर नक्कीच पाहिजे. मग थोडेसे पॉपकॉर्न घेतले. तर मॅडम म्हणे आपल्याला मोमोज खायचे. मग गरमागरम मस्त मोमोज ताव मारला आणि म्हटलं चला आता घरी निघू बरं का. आणि हो, हा व्हिडिओ आहे ना यूट्यूबला अपलोड केलेला आहे. तुम्ही तिथं जाऊन नक्की बघा आणि कसं वाटतंय ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. थँक यू.